समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। दारुड्या मुलाच्या सततच्या त्रासाला कंटाळून एका आईने थेट त्याचीच हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यामध्ये उघडकीस आलाय। ही घटना भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धावरी गावात घडली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे। मृत तरुणाचं नाव बालाजी राऊत असं असून तो नेहमीच दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे। त्याच्या या वर्तणुकीमुळे संपूर्ण कुटुंब त्रस्त झालं होतं। वारंवार होणाऱ्या घरगुती हिंसाचारामुळे वैतागलेल्या आईनं अखेर टोकाचं पाऊल उचललं। घरगुती वादातून तिनं धारदार शस्त्रानं वार करत बालाजीची हत्या केली। या घटनेनंतर मैताच्या भावानं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी आईला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेनं धावरी गावात खळबळ उडाली आहे। नांदेड जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातल्या धावरी गावात ही धक्कादायक घटना घडली। बालाजी राऊत असं मृत व्यक्तीचं नाव आहे। तो गेल्या काही वर्षांपासून दारूच्या नशेत घरात सतत त्रास द्यायचा। बालाजी राऊत हा दारू पिऊन सातत्यानं घरात मारझोड करत असे। त्याच्या या त्रासाला वैतागून गेलेल्या जन्मदाता आईनं धारदार शस्त्रानं वार करत त्याची हत्या केली। घटनेच्या दिवशीही तो नेहमीसारखा नशेत घरी आला आणि आईशी वाद घालायला लागला। या वादात त्यानं आईवर हात उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा संतापलेल्या आईनं शेजारीच धारदार शस्त्र उचललं आणि त्याच्यावर वार केले। या हल्ल्यात बालाजीचा जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे। मृत तरुणाच्या भावानं पोलिसात तक्रार दिल्यावर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।